नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपले सबस्क्रायबर सिंधू इंगळे, माळी, गाडी गावकर आणि रोहिणी भोसले यांचे डाऊट क्लिअर करणार आहोत। तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांचे डाऊट क्लिअर करणार आहोत। मी ते 36 साइजचे 2 ब्लाउज घेतलेले आहेत। आता आपण जे 36 साइजचे 2 ब्लाउज घेतलेले आहेत त्यांची उंची बघणार आहोत। म्हणजे 36 साइजच्या जे ब्लाउज असतात त्यांची उंची कमी जास्त असू शकते। बऱ्याच जणांची 36 साइजची उंची कमी जास्त असू शकते। बऱ्याच जणांना 36 साइजचे ब्लाउज उंच आवडतात, बऱ्याच जणांना कमी उंचीचे आवडतात, काही जणांची उंची कमी असते आणि काहींची जास्त असते। इथे जे ब्लाउज आहे मी पिंक कलरचं मोजून दाखवत आहे, त्याची तयार ब्लाउजची उंची आहे 13 इंच। जर आपलं ब्लाउज 13 इंच उंचीचं असेल तर आपल्याला 1 इंच त्यात वाढवून घ्यायचं असतं, म्हणजेच आपण माप टाकताना 1 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेत असतो। आता ही 36 साइजचंच ब्लाउज आहे, बघू शकता तुम्ही। याची जी उंची आहे ती 14 इंच आहे, म्हणजे त्यापेक्षा 1 इंच उंचीने जास्त आहे। काहींची उंची 15 इंच असते। आता हे ब्लाउज जर आपलं तयार ब्लाउज 14 इंच उंचीचं आलेलं आहे तर त्यात आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन हे वाढवून घ्यायला लागतं। बऱ्याच जणांना उंची कशी वाढवून घ्यायची ते लक्षात येत नाही, तर मी हे त्यासाठी सांगत आहे। जर तुमच्या ब्लाउजची उंची 15 असेल तर त्यासाठी आपण किती इंच उंची वाढवून घ्यायची आहे आणि कशी वाढवून घ्यायची ते बघणार आहोत। मला आपले सबस्क्रायबर माळी यांची कमेंट आहे की 15 इंच जर आपली ब्लाउजची लेंथ असेल तर ती लेंथ कशी टाकायची आणि त्यात किती इंच वाढवायचं। इथे तुमच्या ब्लाउजची जर उंची 15 इंच असेल तयार ब्लाउजची उंची, तर आपल्याला पेपरची किंवा ब्लाउज पीसची उंची 16 इंच घ्यायची आहे। त्यात आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन हे वाढवून घ्यायचं आहे। मी उंची त्यांच्या ब्लाउजवरून दाखवत आहे। त्यांनी मला विचारलेलं आहे की 15 इंच उंचीचं जर ब्लाउज असेल तर ते उंची कशी मोजून घ्यायची आणि त्यात किती इंच वाढवून घ्यायचं। इथं मी 15 इंच तयार ब्लाउज ज्यांचं आहे त्यांच्यासाठी ही उंची दाखवत आहे। तुमचं जर ब्लाउज तयार ब्लाउजची उंची 15 इंच असेल तर त्यात 1 इंच वाढवायचं आहे, 16 इंच घ्यायचं आहे आणि या पद्धतीने लाईन मारायची आहे। आणि जो एक्स्ट्राचा पेपर आहे किंवा ब्लाउज पीस आहे खाली तो कट करून घ्यायचा आहे। आपल्याला बाकी माप तर सेम टाकायची असतात, फक्त उंची या पद्धतीने वाढवून घ्यायची असते। 36 साइजचीच नाही, बऱ्याच जणांची 38 ची कमी जास्त असू शकते, बऱ्याच जणांची 30 ची ही कमी जास्त असू शकते। कुणाची लेंथ जास्त असते, कुणाची कमी असते। साईज तर सगळ्यांची एक असू शकते। समजा 30 साइजचं ब्लाउज आलं तर फक्त आपल्याला उंची मोजून घ्यायची असते। मी इथे जे ब्लाउज आहे ते 15 इंच उंचीचं कट केलेलं आहे, म्हणजे जे पेपर कटिंग आपण कट करत आहोत ते तयार ब्लाउजची उंची 15 इंच येणार आहे। त्यात आपण 1 इंच वाढवलेला आहे, म्हणजे 16 इंच आपण हा पेपर कट केलेला आहे। इथे आपली उंची टिक झालेली आहे। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। जसं आपण नॉर्मल उंचीसाठी 14 इंच, 15 इंच उंचीसाठी किंवा 13 इंच उंचीसाठी जसं शोल्डर मोजून घेतो 5.5 इंच, तसं मी इथे 36 साइजसाठी 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे। 2.5 इंच आपण गळा रुंदी घेतलेली आहे। 10 इंच उंची गळ्याची घेतलेली आहे, म्हणजे आपलं जे तयार ब्लाउजचा गळा येईल तो 9.5 इंचाचा येईल। आपण इथे अर्धा इंच गळ्याच्या उंचीत वाढवून घेत असतो। आता आपण लाईन मारून घेऊयात। तुम्हाला जर गळ्याची उंची 10 इंच घ्यायची असेल तर तुम्ही 10.5 इंच वरती टिक करायचं आहे। मी इथे नॉर्मल डीप गळा घेणार आहे, म्हणून मी 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। तुम्ही जर जास्त डीप मोठा गळा घेत असाल तर त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे। आपल्याला त्यामध्ये गळा रुंदी शोल्डरमध्ये आणि मुंड्यामध्ये चेंजेस करून घ्यायचे असतात। मी इथे फक्त अर्धा इंच वाढवून घेणार आहे। अर्धा इंचपेक्षा आपण जास्त वाढवत असाल आणि अर्धा इंचपेक्षा जास्त आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची असेल तर आपल्याला गळा रुंदी, मुंडा आणि शोल्डरमध्ये चेंजेस करायचे असतात। आणि ते कसे करायचे असतात, किती इंचाने कमी करायचे असतात ते मी एक डीप गोल गळ्याचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि डीप चौकोनी गळ्याचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे, आणि त्या दोघांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।
इथे आपण नॉर्मल अर्धा इंच वाढवलेला आहे, म्हणून गळा रुंदी शोल्डर आहे तेच ठेवलेला आहे आणि मुंडाही आपण नॉर्मल जे ब्लाऊजसाठी ठेवतो तेवढाच ठेवणार आहे. जिथे मी अर्धा इंच गळा रुंदीत वाढवला आहे तिथं तुम्ही पावणे 1 इंच जर वाढवून घेतलं आणि मोठा टीप गळा हवा असेल तरच आपल्याला काही बाकी चेंजेस करायचे असतात. इथे आपण 6 इंच मुंडा घेतलेला आहे, म्हणजे जी मुंडाची उंची होती ती 6 इंच घेतलेली आहे. 36 साईजसाठी आपल्याला 9 इंच घ्यायचा आहे. 36चा चौथा भाग काढायचा आहे. 36चा चौथा भाग आहे 9 इंच. त्यात 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे. ही जी 1.5 इंच आहे ही आपण शिलाई मार्जिन घेत आहोत. 36 साईजचा चौथा भाग कसा काढायचा ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. इथे आपण या पद्धतीने लाईन मारून घेऊयात. मी इथे लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण पाव इंच खालच्या साईडने टिक करून घेऊयात. या पद्धतीने टिक केल्यामुळे आपल्या मुंड्याला आकारही खूप छान येतो आणि फिटिंगही आपली खूप छान येते. इथं आपण अर्धा इंच, ज्यांच्या बाहीला फुगा होत असेल म्हणजेच फुगा पडत असेल किंवा चुन्या पडत असतील किंवा आर्महोललाही चुन्या पडत असतील तर त्यासाठी आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे. आणि तुम्हाला जर नॉर्मल ब्लाऊज बसत असेल अगदी व्यवस्थित, चुन्या पडत नाही किंवा नॉर्मल चुन्या पडत आहेत, त्यासाठी आपल्याला फक्त पाव इंचाने टिक करायचं आहे. इथे मी बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की माझ्या ब्लाऊजला फुगा पडतो किंवा आर्महोलला चुन्या पडतात. तर ज्यांच्या बाहीला फुगा येत असेल आणि आर्महोलला चुन्या पडत असतील तर त्यांनी अर्धा इंचने टिक करायचं आहे. आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात. जे पाव इंच आपण खाली टिक केलेला आहे तिथून बऱ्याच जणांना आकार देता येत नाही, तर त्यासाठी आपण इथे या पद्धतीने क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण आकार देऊन घेऊयात. इथे आपल्याला 1 इंचवरती टिक करायचं आहे. तिथून पुढे अर्धा इंच, 1 इंच आणि अर्धा इंचवरती आपण टिक केलेला आहे. गळ्याच्या इथं पण आपण 1 इंचवरती टिक करून घेऊयात. हा आहे नॉर्मल डीप गळा. यापेक्षा जर तुम्ही वाढवून घेत असाल तर आपल्याला गळा रुंदी शोल्डर आणि मुंड्यामध्ये चेंजेस करायला लागतात. इथे आपल्याला 2.5 इंच घ्यायला लागतं. इथे आपल्याला 5.25 इंच आणि इथे आपल्याला पावणे 6 इंच. जर तुम्हाला 36 साईजसाठी मोठा डीप गळा हवा असेल तर आपल्याला गळा रुंदी 2.25 इंच घ्यायची आहे, शोल्डर 5.25 इंच आणि मुंड्याची जी उंची आहे ती पावणे 6 इंच घ्यायची आहे. आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात. मी इथे तुम्हाला जो आकार देऊन घेत आहे तो नॉर्मल गळा कट करून दाखवणार आहे. तुम्ही हा पुढचा जो आता मी आकार देत आहे तोही कट करू शकता. दोघही गळे आपले तेवढे छान बसतात. आता आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मी नेहमी मुंड्याला हाताने आकार देऊन घेत असते, पण बऱ्याच जणांना मुंड्याला आकार देता येत नाही, तर त्यासाठी तुम्ही आर्महोल स्केल येते ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता. मी तुम्हाला दाखवते आर्महोल कर्व बघू शकतात. ही आहे आर्महोल कर्व. ही मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते, या पद्धतीची मिळते. आपल्याला मुंड्याला आकार द्यायला खूप इझी जातो. मी तुम्हाला नावही दाखवते. आर्महोल कर्व म्हणून नाव आहे. या पद्धतीचा तिला आकार असतो. मी तुम्हाला हिच्याने आकार देऊनही दाखवते. आपल्याला तिला आधी व्यवस्थित सेट करायची आहे आणि मगच आकार द्यायचा आहे. मी जी वरची लाईन आहे मुंड्याची तिथं आकार देऊन दाखवत आहे, नंतर मी खाली आकार वाढवून घेणार आहे. जर तुम्ही डायरेक्टच आकार वाढवून घेत असाल तर खालच्या साईडला स्केल ठेवायची आहे. मी आकार वाढवताना तुम्हाला सांगणार आहे. मी इथून आकार वाढवलेला आहे, खालची जी लाईन आहे तिथून आकार वाढवलेला नाही, तो नंतर आपण वाढवून घेऊ शकतो. पण तुम्हाला जर हाताने आकार देता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्या स्केलने देखील देऊ शकतात. इथेही जो आतला आकार आहे तिथेही आपल्याला व्यवस्थित सेट करायची आहे. या पद्धतीने व्यवस्थित फिरवून फिरवून आपण सेट करून घ्यायचे आहे. बघू शकता आपण जो 1 इंचावरती पॉइंट दिलेला आहे तिथून आपल्याला हा आकार द्यायचा असतो.
मी तुम्हाला आकार देऊन दाखवते। हा झाला आपला आतला आकार। इथे आपण आर्महोल कर्वने आकार देऊन बघितलेला आहे। आता आपण जे खाली 5 इंचावरती टिक करून घेतलेला आहे तिथं व्यवस्थित आकार टच करून घेऊयात। तुम्ही डायरेक्ट आर्महोल कर्वने देखील आकार देऊन घेऊ शकतात। या पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा असतो। इथे मी तुम्हाला बरेच व्हिडिओमध्ये हाताने आकार देऊन दाखवलेला आहे आणि आता मी तुम्हाला याच्यानेही आकार देऊन दाखवते। बऱ्याच जणांना आर्महोलला आकार व्यवस्थित देता येत नाही, त्यामुळेही आपल्या आर्महोलला चुन्या पडू शकतात किंवा आपल्या बाहीला फुगा येऊ शकतो। आता आपण कमरेचं माप टाकून घेऊयात। 36 साईजचा प्रत्येकाचा कमरेचा आकार हा वेगवेगळा असतो। कुणाचा 32ही येतो, कुणाचा 36ही येतो। म्हणून आपल्याला आधी आपल्या ब्लाऊजवरून कमरेचं माप घ्यायचं आहे आणि या पद्धतीने चौथा भाग करून टिक करून घ्यायचा आहे। तुमचं जर ब्लाऊजवरून कमरेचं माप घेतलेलं आहे आणि ते 32 इंच येत आहे तर 32चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे म्हणजे 8 इंच। आणि तुमचं जर कमर 30 इंच येत आहे तर 30चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे। 30चा चौथा भाग आहे 7.5 इंच। इथे आपण 7.5 इंचवरती टिक करून घेऊयात। हे आहे अर्धा इंच आपला पाठीमागचा टक्स, त्यासाठी आपण अर्धा इंच नेहमी पाठीमागच्या भागात वाढवून घेत असतो। इथे आपण जो टक्स घेतो पाठीमागे त्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं। तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। तुमचं कमर जरी 32 इंच असेल तरी आपल्याला त्याचा चौथा भाग काढायचा आहे। त्यात अर्धा इंच आपलं पाठीमागच्या टक्सचं वाढवायचं आहे आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे। इथे आपण टिक करून घेतलेला आहे। तुम्ही कमरेचा किंवा छातीचा चौथा भाग कसा काढायचा ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही चौथा भाग काढून घेऊ शकता। हे जे आपण अर्धा इंच वाढवून घेत असतो, इथे आपण पाठीमागे तो अर्धा इंच रुंदीचा टक्स घेत असतो। अर्धा इंच कापड आपला टक्स पॉइंट मध्ये जातो आणि हे जे 1.5 इंच आपण वाढवून घेतलेलं आहे हे फिटिंगसाठी वाढवून घेतो, तेही मी तुम्हाला दाखवत आहे। ही जी फिटिंग आहे ही 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी कापड सोडायला लागतो। तुम्ही 1.25 इंच देखील सोडू शकतात। तुम्ही शिलाई मार्जिन 1.5 इंच ऐवजी 1.25 इंच देखील घेऊ शकता। आता आपण लाईन मारून घेऊयात। मी त्याची शिलाई मार्जिन 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे, तिथेही लाईन मारून घेत आहे। इथे आपण लाईन मारलेली आहे। आता आपण पाठीमागचा टक्सची रुंदी बघूयात। पाठीमागचा टक्स 4 इंचावरती घेत आहे मी, म्हणजे 4 इंच रुंदी। 1.5 इंच आपल्याला या साईडने टिक करायचं आहे आणि 1.5 इंच इकडे, असा आपला हा टक्स अर्धा इंचाचा येत असतो। 4.5 इंच उंची येणार आहे आपल्या टक्सची। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। तुमच्या जर गळ्याची उंची जास्त असेल तर आपला हा टक्स थोडा कमी उंचीचा घ्यायचा असतो। या पद्धतीने बघू शकता तुम्ही। इथे आपला जो टक्स पॉइंट आहे तो टिक झालेला आहे। आता आपण गळा रुंदीकडून जे 1.5 इंच कमी करून घेत असतो ते कमी करून घेऊयात। 1.5 इंच गळ्याला उतार दिल्यामुळे आपले शोल्डर गळत नाही, तर आपल्याला या पद्धतीने गळ्याच्या साईडला 1.5 इंच कमी करून घ्यायचं असतं। हे 1.5 इंच कमी केल्यामुळे आपले गळ्याचे आणि जे आपले शोल्डर गळण्याचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होऊन जातात। आपण 8 इंच उंचीपेक्षा जर जास्त गळ्याची उंची घेत असाल तर आपल्याला हे 1.5 इंच कमी करूनच घ्यायचं आहे। जर समजा तुम्ही कमी नाही केलं तर आपलं जे शोल्डर आहे ते गळतात। इथे आपला 36 साईजचा पाठीमागचा भाग टिक झालेला आहे। मी इथे लिहूनही घेते। 36 साईजची जी घडी आहे म्हणजे 36चा जो चौथा भाग आहे तो 9 इंच। ब्लाऊजवरून जर तुम्ही माप घेत असाल तर त्याला घडी म्हणली जाते आणि अंगावरून माप घेत असाल तर त्याला छाती म्हणली जाते आणि साईजही म्हणतात। 9 इंच आपली घडी आहे, त्यात 1.5 इंच आपलं हे शिलाई मार्जिन, म्हणजेच आपली जी पूर्ण घडी आहे ती 10.5 इंचाची आहे।
आपण आज जे 36 साईजचं पेपर कटिंग केलेली आहे त्याची पूर्ण उंची आहे 15 इंच, म्हणजेच आपले जे तयार ब्लाउजची उंची 15 इंच येणार आहे. मला आपले सबस्क्रायबर माडी यांची कमेंट होती की 15 इंच उंचीचं जर आपलं ब्लाउज असेल तर त्यासाठी आपल्याला कशी व किती इंच उंची वाढवून घ्यायची असते. तर या पद्धतीने मी 15 इंच प्लस 1 इंच म्हणजे 16 इंच उंचीचा हा पेपर पॅटर्न कट करत आहे. आपला हा जो पेपर पॅटर्न आहे तो 16 इंच उंचीचा कट होणार आहे, म्हणजे जे आपलं तयार ब्लाउज आहे ते 15 इंच उंचीचं होणार आहे. 14 इंच उंचीचं देखील मी पेपर पॅटर्न कट केलेलं आहे 36 साईजचं. मी इथे किती किती इंचवरती पॉइंट करून घेतलेले आहेत तेही लिहून दाखवते म्हणजे लवकर लक्षात येईल. हे आहे 5 इंच. आपले काखेमधले जे राऊंड आहेत म्हणजेच मुंड्याचे जे राऊंड आहेत तो पहिला राऊंड येतो 1 इंचावरती आकार दिलेला असतो आणि जो पाठीमागचा आहे त्याला अर्धा इंचावरती दिलेला असतो. हे जे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे हे आपण फक्त अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे, म्हणून मापे आहे 30 ठेवलेली आहे. तुम्ही जर अर्धा इंचपेक्षा टीप गळा मोठा घेत असाल आणि उंचीलाही जास्त घेत असाल तर आपल्याला गळा रुंदी, शोल्डर आणि मुंड्यामध्ये चेंजेस करून घ्यायला लागतात, नाहीतर आपले शोल्डर गळतात. जर तुम्ही चेंजेस करून घेतले नाही तर आपले शोल्डर गळण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तुम्ही जर एवढं वाढवून घेतलं म्हणजेच 1.25 इंच इथे जर घेतलंय तुम्ही मोठ्या गळ्यासाठी आणि गळा रुंदी जर मोठी घेतली असेल किंवा तुम्हाला जास्तच डीप गळा हवा आहे तर त्यासाठी आपण काय काय चेंजेस करून घेत असतो ते मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. टकची रुंदी आहे 4 इंच, टकची उंची आहे 4.5 इंच. हे जे अर्धा इंच आहे ते आपण इथे ऑलरेडी वाढवून घेतलेलं आहे आणि हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. हे 1/2 इंच ही आपण कट करून घेणार आहोत. याला गळा उतार असेही म्हणले जाते किंवा गळ्याच्या साईडने कमी करून घ्यायचा असेही म्हणले जाते. पण हे आपण का करून घेतो, बऱ्याच जणांचे शोल्डर गळतात त्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने 1/2 इंच कमी करून घ्यायचं असतं. आता आपण जो बाहेरचा आकार आहे तो कट करणार आहोत, कारण हा पाठीमागचा भाग आहे. जो आपण कट करत आहोत तो पाठीमागचा भाग आहे. आता आपण साईडचा जो एक्स्ट्राचा पेपर आहे तोही कट करून घेऊयात. तुम्हाला जर माझे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकतात. आता आपण गळा कट करून घेऊयात. आपण दोघांपैकी कुठलाही एक गळा कट करून घेऊ शकतो. मी ते तुम्हाला जो 2.5 इंच रुंदीचा गळा घेतलेला आहे आतला तो कट करून दाखवणार आहे. जे आपण अर्धा इंच साईडला वाढवून घेतलेला आहे ते कट नाही करून दाखवत आहे. तुम्ही तो नॉर्मल डीप गळा देखील कट करू शकतात, पण त्यापेक्षा जर तुम्हाला जास्त डीप हवा असेल तर तुम्ही काय काय चेंजेस करून घ्यायचे आहेत ते मी सांगितलेले आहे. इथे आपला 36 साईजचा पाठीमागचा भाग टिकही झालेला आहे आणि कटही झालेला आहे. आता आपण पुढचा भाग कट करूयात. इथे मी एक व्हाईट पेपर घेतलेला आहे, त्यावरती आपण जो पाठीमागचा भाग कट केलेला आहे तो ठेवायचा आहे. आपल्याला सेम पद्धतीने पाठीमागचा भाग ठेवून टिक करायचा आहे. इथे मी एक पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती हा पाठीमागचा भाग ठेवत आहे. इथे मी पाठीमागचा भाग ठेवून आधी मुंडा टिक करून घेत आहे. सेम पद्धतीने आपण सर्वात आधी टिक करून घेऊयात. नंतर आपल्याला पुढच्या गळ्याची उंची आणि उंचीत जे आपण अर्धा इंच वाढवून घेतो ते वाढवून घेणार आहोत. इथे मी हे टिक करून घेतलेलं आहे. जेवढी पाठीमागची उंची आहे तेवढीच मी इथे टिक केलेली आहे. नंतर आपण उंची वाढवून घेत असतो. इथे थोडं क्रॉस झालेलं आहे माझं खालच्या साईडला, ते मी सरळ कट करून घेते. या पद्धतीने इथे लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण पुढच्या गळ्याची उंची मोजून घेऊयात.
पुढच्या गळ्याची उंची ही बऱ्याच जणांची छोटी असते, बऱ्याच जणांची मोठी असते. काहींची उंची जी आहे ती 6 इंच ही असते, काहींची उंची आहे 6.5 इंच असते, काहींची 7 इंच देखील उंची असू शकते. 36 साईजचे बऱ्याच जणांचे गळे हे छोटेही असतात किंवा मोठेही. इथे मी 6.5 इंच उंचीचा गळा घेतलेला आहे, म्हणजे 7 इंचवरती टिक केलेला आहे. तुमचा जर तयार ब्लाऊजचा गळा 6.5 इंच असेल तर त्यात आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे आणि 7 इंचवरती टिक करायचा आहे. आणि तुमचा जर 7 इंचाचा असेल तर तुम्ही 7.5 इंचवरती टिक करायचा आहे. मी इथे तुम्हाला 7 इंचाचा गळाही दाखवते. या पद्धतीने 7.5 इंचवरती टिक करायचा आहे आणि लाईन मारायची आहे. सेम पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तुम्ही याच पद्धतीने गळा छोटाही करू शकता. मी तुम्हाला दोघं ठिकाणी 1-1 इंचवरती टिक करून दाखवणार आहे. पण मी जो गळा घेणार आहे तयार ब्लाऊजचा तो 6.5 इंच उंचीचा घेणार आहे. म्हणजे जी वरती आधी आपण लाईन करून घेतली 7 इंचावरती तो घेणार आहे. आता आपण मुंडाही टिक करून घेऊयात. इथे आपल्याला 6 इंचवरती टिक करायची आहे. इथून आपण 5.5 इंचवरती टिक करून घेऊयात. म्हणजेच आपलं जे मुंड्याचं माप आहे ते अगदी परफेक्ट असं येतं. या पद्धतीने टिक केल्यामुळे इथेही आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. आता आपण जसं पाठीमागच्या भागात अर्धा इंचवरती टिक केलेला आहे तसंच इथेही अर्धा इंचवरती टिक करून घेऊयात. इथे आपल्याला क्रॉस लाईन मारायची आहे. इथे मी क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे आणि जॉईन करून दिलेला आहे. आता आपल्याला 1 इंचवरती टिक करायचा आहे. जो आपला पुढचा आकार असतो तो 1 इंचाचा असतो. 1 इंचावरती आपण टिक केलेला आहे. इथे आपण जो आकार आहे आतला तोही आर्महोल स्केलने देऊन घेऊयात. या पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे आणि व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेऊ शकतो. आता आपण उंची मोजून घेऊयात. आपली जी तयार ब्लाऊजची उंची येणार आहे ती 15 इंच आहे. त्यात आपण 1 इंच वाढवून घेतलेला आहे, म्हणजे 16 इंच घेतलेला आहे. आपण हे पाठीमागच्या भागावरूनच टिक करून घेतलेलं आहे. पण आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंचही वाढवून घ्यायचं असतं. इथे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. इथूनही अर्धा इंच. इथे आपण अर्धा इंचवरती टिक केलेला आहे. आता आपण लाईन मारून घेऊयात. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की जो अर्धा इंच आपण वाढवून घेतो त्यामुळे जो आमचा पुढचा भाग आहे तो मोठा होऊन जातो. जर तुम्ही पाव इंच शिलाई मार्जिनमध्ये घेत असाल, ज्या वेळेला तुम्ही क्रॉसपट्टी लावतात कटोरीला जॉईंट करतात, जर तुम्ही पाव इंच शिलाई घेत असाल तर तुम्ही फक्त पाव इंच वाढवायचं आहे. पण शक्यतो ही जी शिलाई आहे ती अर्धा इंच आली पाहिजे. मी तुम्हाला तेही दाखवते. जेव्हा आपण कटोरी जॉईन करतो त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी ही जॉईन करायची असते. ही आहे आपली क्रॉसपट्टी. जेव्हा आपण ही क्रॉसपट्टी जॉईन करतो तेव्हा आपली शिलाई ही अर्धा इंचवरतीच आली पाहिजे. मी तुम्हाला तेही मोजून दाखवते. बघा, हा जो कापड आहे मी अर्धा इंच वाढवून घेतलेला असतो. तो खालच्या साईडला क्रॉसपट्टीत जो आपण वाढवलेला आहे ते अर्धा इंच इथं शिलाई मार्जिन येत असतं. इथे आपलं जे शिलाई मार्जिन आहे ते अर्धा इंच आलंच पाहिजे. जर तुम्ही पाव इंच घेत असाल तर आपलं ब्लाऊज लवकर शिलाईमधून निघत असतं, म्हणजेच फाटत असतं. म्हणून आपल्याला अर्धा इंच हे शिलाई मार्जिनसाठी जास्त घ्यायचं असतं. जर तुमचं जास्त मोठं होत असेल तर तुम्ही पाव इंच वाढवून घ्यायचं आहे. पण मी नेहमी अर्धा इंचही वाढवून घेत असते, कारण मी अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये हा कापड घेत असते. मी तुम्हाला पाव इंचचं देखील मार्जिन दाखवत आहे. पाव इंचवरती मी ते टिक केलेली आहे. हे आहे आपलं पाव इंचचं मार्जिन. इथून आपलं हे पाव इंच आहे. इतका कमी जर आपण कापड जेव्हा क्रॉसपट्टी जॉईन करतो तेव्हा जर घेतला तर आपली क्रॉसपट्टी लवकर शिलाईमधून निघू शकते. म्हणून आपल्याला शक्यतो अर्धा इंच हे घ्यायचं असतं. हे जे आपण अर्धा इंच पुढच्या भागात जास्त घेतलेला आहे, बऱ्याच जणांना वाटत असेल की पाठीमागच्या भागापेक्षा हा जो पुढचा भाग आहे तो मोठा होत असेल. पण बघू शकता तुम्ही, अगदी बरोबर असा हा पाठीमागचा भागही आपला जॉईंट झालेला आहे आणि पुढचाही आपल्याला अर्धा इंच जे वाढवून घेतो ते इथं शिलाईमध्ये जॉईन होऊन जातं. म्हणून जो पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग अगदी बरोबर येतो. मी तुम्हाला तेही दाखवलेलं आहे की आपली पाठीमागची आणि पुढची साईड अगदी बरोबर असते.
आपण अर्धा इंच जरी वाढवून घेतलं तरीही आपला पाठीमागचा आणि पुढचा भाग अगदी बरोबर असा जॉईंट होतो, कमी जास्त जॉईंट होत नाही। मी तुम्हाला दोघं जॉईंटही दाखवलेले आहेत। आता आपण क्रॉसपट्टी घेऊयात। आपल्याला क्रॉसपट्टी साईजनुसार आणि उंचीनुसार ही चेंज करून घ्यायची असते। मी इथे क्रॉसपट्टीला 4 इंचवरती टिक करून घेणार आहे। तुम्ही 3.5 इंचवरती देखील टिक करून घेऊ शकतात। जे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे तेही आपण यामध्ये ॲड करणार आहोत। ते ॲड करूनच आपल्याला 4 इंचाची ही क्रॉसपट्टी घ्यायची आहे। मी इथे 4 इंचवरती टिक केलेलं आहे। इथे आपल्याला 3.5 इंचावरती टिक करायचं आहे। अर्धा इंच आपल्याला मुंड्याच्या साईडने नेहमी कमी घ्यायचं असतं। इथे आपण सरळ लाईन मारून घेऊयात आणि हा आकार देऊन घेऊया। क्रॉसपट्टी ही साईजनुसार आणि उंचीनुसार बदलत असते। इथे आपण 36 साईजची जी उंची घेतलेली आहे तयार ब्लाऊजची 15 इंच, त्यासाठी आपण जी क्रॉसपट्टी घेतलेली आहे म्हणजे जी क्रॉसपट्टीची उंची घेतलेली आहे ती 4 इंच उंची आणि काखेच्या साईडला आपली जी उंची आहे ती 3.5 इंच आहे। इथे मी 1.5 इंचवरती टिक केलेलं आहे। हे आपलं शिलाई मार्जिन आहे जे 1.5 इंचावरती मी टिक करून घेत आहे, कारण पाठीमागच्या भागावरती आपण 1.5 इंचवरती टिक केलेलं आहे। हे अर्धा इंच धरूनच आपण 4 इंच घेतलेलं आहे क्रॉसपट्टीचं। हे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायला लागतं। इथून आपण आता क्रॉसपट्टी मोजून घेऊयात। जी आपली क्रॉसपट्टी इथे आपल्याला या पद्धतीने मोजायची आहे आणि त्याचा निम्म काढायचा आहे। जी आपली क्रॉसपट्टी आहे ती 10.25 इंचपेक्षा एक लाईन कमी आलेली आहे, म्हणजेच 10 इंच आणि एक लाईन। इथे आपण निम्मावरती टिक करायचं आहे। अगदी मधोमध असं टिक केलेलं आहे। इथून आपण 2 इंचावरती टिक करून घेऊयात। आता आपण दोघंही जे गळे आहेत त्याला आकार देऊन दाखवते, पण मी जो वरचा गडा आहे तोच घेणार आहे, म्हणजे 6.5 इंच उंचीचा गडा घेणार आहे। 7 इंच उंचीचा मी गडा घेणार नाही। तुम्ही 7 इंच उंचीचा देखील गडा घेऊ शकतात। मी फक्त तुम्हाला टिक करून दाखवलेला आहे। आता आपण जो खाली एक्स्ट्राचा पेपर होता तो कट करून घेतलेला आहे। मी ते गड्याला आकार देऊन दाखवत आहे। हा आहे आपला 7 इंच उंचीचा गडा आणि जो वरती आहे तो 6.5 इंच उंचीचा आहे। त्यालाही मी आकार देऊन दाखवणार आहे। तुम्ही या पद्धतीने आकार देऊन घेऊ शकता। जर समजा हा गडा घेतला 2.5 इंच मी जिथे टिक करून घेतला आहे तिथून या पद्धतीने आकार देऊन घेऊ शकतात। हे आहे 1 इंच आणि इथून आहे हे 1 इंच। आता आपण इथूनही आकार देऊन घेऊया। हा आहे आपला 6.5 इंच उंचीचा गडा। मी हा गडा यूज करणार आहे। शक्यतो एवढा 7 इंच उंचीचा गडा नसतो, 6.5 असतो, पण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की मला पुढचा गडा मोठा हवा आहे, तर तुम्ही या पद्धतीने टिक करून घ्यायचा आहे। मी तुम्हाला परत एकदा मोजून दाखवते। हा जो घेतला होता आपण हा 7 इंच उंचीचा होता आणि जो वरती टिक केलेला आहे आपण तो 6.5 इंच उंचीचा होता। तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून उंची मोजून घ्यायची आहे। तुमच्या ब्लाऊजवर जर तुमच्या तयार ब्लाऊजची उंची असेल गड्याची 6.5 इंच तर त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचा आहे, म्हणजे 7 इंच उंचीचा तुमचा गडा येणार आहे। मी क्रॉसपट्टी मोजून निम्मावरती टिक करून घेतलेलं होतं आणि 1/2 इंच साईडलाही टिक करून घेतलेला आहे। दोघंही आकार मी तुम्हाला देऊन दाखवत आहे। इथून निम्मवरती आपण हा आकार देऊन घेतलेला आहे। हा जो आकार आहे हा निम्मवरती आहे। इथून आपण हे 1/2 इंच वाढवून घेऊ शकतो। जर तुम्हाला वाढवायचं असेल तरच वाढवून घेऊ शकतो, नाहीतर निम्मवरती टिक करूनही आपण आकार देऊन घेऊ शकतो। दोघंही आपल्या कटोऱ्या अगदी परफेक्ट अशा मापात व्यवस्थित बसतात, कुठंही कमी होत नाही किंवा जास्त होत नाही। मी जी 1/2 इंच आपण वाढवून घेतलेली आहे ती कटोरी कट करणार आहे। मी तुम्हाला इथे दोघंही टिक करून दाखवलेले आहेत। हे 1/2 इंच आपण वाढवून घेतलं तरीही चालतं किंवा नाही वाढवून घेतलं तरीही चालतं। इथून हा निम्मा आहे आणि इथून आपण 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे। दोघंही जे आकार आहेत आपले कटोरीचे ते अगदी व्यवस्थित येतात। इथे आपली कटोरी ही टिक झालेली आहे आणि मी कटोरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला टिक करून दाखवलेली आहे। आता आपण कट करून घेऊयात। सर्वात आधी मी इथे मुंडा कट करत आहे।
इथे आपल्याला जो आतला भाग आहे तो कट करायचा आहे, कारण हा पुढचा भाग आहे. पाठीमागचा जो असतो तो बाहेरून दिलेला आकार तो पाठीमागचा असतो. हा पुढचा आकार आहे मुंड्याचा. पुढचा आकार आपला खोल असतो आणि पाठीमागचा थोडा उथळ असतो. इथे ही साईडचा जो एक्स्ट्राचा पेपर आहे तोही कट करून घेऊया. इथे आपण जे गड्या रुंदीच्या साईडला आपण 5 इंच कमी करून घेतलेलं होतं तेही मी कट करून घेतलेलं आहे. ते काय कट केलेलं आहे, बऱ्याच जणांचे शोल्डर गळतात, त्या पद्धतीने कट करून घेतल्यामुळे शोल्डर गळत नाही. आणि इथे मी 6.5 इंच उंचीचा हा गळा कट केलेला आहे. तुम्हाला जर गळ्याची उंची वाढवून घ्यायची असेल तेही मी तुम्हाला टिक करून दाखवलेलं आहे. आणि तुम्हाला जर गळ्याची उंची कमी करायची असेल तर त्याच पद्धतीने वरच्या साईडला आपल्याला टिक करायचं आहे. इथे मी क्रॉसपट्टी देखील कट केलेली आहे. आता आपण कटोरी कट करून घेऊयात. कटोरीचा जो मी बाहेरचा आकार आहे तो कट करणार आहे, म्हणजे जे 5 इंच वाढवून घेतलेला आहे ते कट करत आहे. तुम्ही निम्मावरती पॉइंट करून देखील तो आकार कट करू शकतात. दोघही आपले आकार अगदी व्यवस्थित येतात. इथे आपली ही कटोरी कट झालेली आहे. ही आहे आपली 36 साईजची लहान कटोरी. ह्या कटोरीवरून आपल्याला मोठी कटोरी तयार करायची असते. इथे मी एक पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती ही कटोरी ठेवलेली आहे. आता आपण ह्या कटोरीला टिक करून घेऊयात. मी आज तुम्हाला 2 प्रकारच्या कटोऱ्या टिक करून दाखवणार आहे. ही आहे आपण रेग्युलर कट करतो ती कटोरी. यापेक्षा मोठी ही कटोरी मी आज तुम्हाला टिक करून दाखवणार आहे. इथे आपण लहान कटोरीवरून कटोरी टिक करून घेतलेली आहे. आपल्याला ह्या कटोरीवरून कटोरी वाढवून घ्यायची असते. इथे आपली कटोरी टिक झालेली आहे. आता आपण ह्याच कटोरीवरून मोठी कटोरी कशी टिक करायची ते बघणार आहोत. मी 36 साईजच्या आज तुम्हाला 2 कटोऱ्या टिक करून दाखवणार आहे. इथे 1.5 इंच, इथून आपलं रेग्युलर अर्धा इंच, इथून आपण 1.5 इंचवरती टिक करायचं आहे. ही आहे आपली रेग्युलर कटोरी. मी नेहमी तुम्हाला या पद्धतीने कटोरी टिक करायला सांगत असते आणि कट करायला देखील सांगत असते. इथे आपण 1 इंच वाढवलेला आहे. आता आपण कटोरीला जिथे जिथे वाढवलेलं आहे तिथे लाईन मारून घेऊयात. म्हणजेच आपण जिथे जिथे पॉइंट केलेले आहेत तिथे आपल्याला या पद्धतीने लाईन मारून घ्यायचे आहेत आणि जॉईन करून घ्यायचे आहे. मी ते स्केच पेन चेंज केलेलं आहे जेणेकरून तुमचं लक्षात येईल की कुठं कुठं आपण किती इंच वाढवून घेतलेलं आहे. इथे आपण 1 इंच वाढवलेला आहे. इथून आपल्याला नेहमी 1.5 इंच वरती सोडूनच हा आकार द्यायचा असतो, म्हणजे आपल्या कटोरीला आकारही खूप छान येतो. तुम्ही बघू शकता मी कुठून कुठपर्यंत हा आकार दिलेला आहे. त्या पद्धतीनेच आपल्याला आकार द्यायचा आहे. आता आपण कटोरी मोजून घेणार आहोत. इथे आपली 8 इंच कटोरी आलेली आहे. त्याचं आपल्याला निम्म करायचं आहे, म्हणजे 4 इंच. 4 इंचवरती आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. इथून आपण 2 इंचवरती मोजून घेऊया. या पद्धतीने आपण 2 इंचवरती मोजून घेतल्यामुळे आपली जी कटोरी आहे ती खूप छान गोल अशी तयार होते. मी ज्या पद्धतीने तुम्हाला कटोरी टिक करून दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही कटोरी टिक केली आणि कट केली तर तुमची कटोरी नक्कीच गोल आणि छान तयार होते. चपटी कटोरी बिलकुल तयार होत नाही. मी तुम्हाला कटोरीचं नंतर टक्स घेऊन देखील दाखवणार आहे. इथे आपण छोट्या कटोरीवरून मोठी कटोरी कशी वाढवायची आणि कुठे कुठे किती किती इंच वाढवले आहेत ते लिहून घेणार आहोत. गळ्याच्या साईडला अर्धा इंच, इथे आपण 1.5 इंच वाढवला आहे. इथे आपण 1 इंच, इथून ते इतका आपण 1.5 इंच वरून खाली आकार देऊन घेत असतो. तुम्ही या पद्धतीने कटोरी कट करून बघा. तुमची कटोरी नक्कीच चांगली बसेल, बिलकुल चपटी होणार नाही. इथून आपण 2 इंच, हे नेहमी आपल्याला इथून 2 इंच घ्यायचं आहे. तुम्ही जर 1.5 इंच किंवा 1.25 इंच घेत असाल तरीही तुमची कटोरी चपटी होऊ शकते. 2 इंच घेतल्यामुळे आपली जी कटोरी आहे ती चपटी होत नाही, आकारही खूप छान येतो. इथे आता मी लिहून घेत आहे. 36 साईजची ही कटोरी आहे आपली, म्हणजे 36 साईजची आपली एक कटोरी इथे टिक झालेली आहे.
तुम्हाला मी अजून एक प्रकाराची कटोरी टिक करून दाखवणार आहे। आपले सबस्क्रायबर रोहिणी भोसले यांची मला एक कमेंट होती की 36 साईजसाठी थोडी मोठी कटोरी हवी आहे, तर मी मोठी कटोरी देखील टिक करून दाखवणार आहे। पण 36 साईजसाठी जी मी आता ही टिक करून दाखवलेली आहे ती कटोरी अगदी परफेक्ट अशी व्यवस्थित बसते। शिवल्यानंतरही आपण जेव्हा ब्लाऊज घालतो तेव्हाही आपली कटोरीचं हे माप अगदी व्यवस्थित बसतं। पण त्यांच्या कमेंटसाठी आपण आज हा नवीन एक कटोरीचा व्हिडिओ बनवणार आहोत। जसे आपण 40 साईजपासून पुढे मी ज्या कटोऱ्या बनवून दाखवते, तुम्हाला वाढवून दाखवते, त्या पद्धतीने देखील तुम्ही कटोरी बनवू शकतात। बरेचदा काय होतं, जे ब्लाऊज आपल्याकडे शिवायला येतात किंवा समोरच्याचं ब्लाऊज आपल्याला शिवायचं आहे, आपण ज्या वेळेला कटोरीचं माप घेतो, एखाद्याची कटोरीचं जे माप असतं ते खूप मोठं असतं। जर तसं कटोरीचं माप तुमच्याकडे मोठं शिवायला आलं किंवा तुम्हाला शिवायचं आहे किंवा घरातल्या कोणाचं तरी एखाद्याचं शिवायचं आहे, तर तुम्ही या पद्धतीने कटोरी कट करू शकतात। ही आहे आपली मोठी कटोरी 36 साईजची, जी मी आधी टिक करून दाखवलेली आहे आणि कट करून दाखवणार आहे। ती कटोरी अगदी परफेक्ट अशी 36 साईजला बसत असते। पण तुम्हाला जर त्या कटोरीपेक्षा मोठी कटोरी अजून हवी असेल तर तुम्ही या पद्धतीने देखील कट करू शकतात। मी ही जी कटोरी आता तुम्हाला टिक करून दाखवते आहे, त्या कटोरीसाठी मला रोहिणी भोसले यांची कमेंट होती की मला 36 साईजसाठी थोडी मोठी कटोरी हवी आहे। इथे आपण कुठे कुठे किती इंचावरती घेतलं तेही मी लिहून दाखवणार आहे। सर्वात आधी आपण जी 36 साईजची छोटी कटोरी होती ती टिक करून घेतलेली आहे। आता आपण जे पॉइंट केलेले आहेत ते जॉईन करून घेऊयात आणि नंतर मी तुम्हाला सांगते कुठे आपण किती इंच वाढवून घेतलेलं आहे। ही जी कटोरी आपण टिक करत आहोत तीही खूप छान बसते। ज्यांची कटोरी मोठी असेल त्यांनीच ही कटोरी टिक करायची आहे। मी ही कटोरी रोहिणी भोसले यांच्या कमेंटवरून टिक करून दाखवत आहे, म्हणजेच त्यांची रिक्वेस्ट वरून आपण आज ही कटोरी टिक करत आहोत। त्यांची एक रिक्वेस्ट होती की 36 साईजसाठी त्यांना कटोरी मोठी हवी होती, तर या पद्धतीने त्या कटोरी मोठी कट करू शकता। इथे आपण कटोरी मोजणार आहोत। जी कटोरीचं माप आहे ते 8.5 इंच आलेलं आहे। 8.5चा निम्मा करायचा आहे आपल्याला, तिथून 2 इंच आपण टिक करून घेणार आहोत। या पद्धतीने आपल्याला टिक करायचं आहे। 2 इंच आपण हे खाली टिक करून घेतल्यामुळे आपली कटोरीचा आकार खूप छान येतो। इथे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे। इथे नेहमीप्रमाणे 1.5 इंच, इथे आपण 1.25 इंच वाढवला आहे। इथे आपण अर्धा इंच, इथून आपण किती इंच वाढवले तेही मी तुम्हाला लिहून दाखवते। इथेही अर्धा इंच वाढवला आहे। इथून आपण 1.25 इंच, तिथून पुढे आपल्याला हा आकार थोडा मोठा करत जायचा आहे, जसा की मी करून दाखवलेला आहे। ही जी आपण कटोरी टिक करून घेतलेली आहे ही मोठ्या कटोरीसाठी आहे। इथे आपण रोहिणी भोसलेंच्या कमेंटवरून आज आपण मोठी कटोरी ते 36 साईजसाठी टिक करून दाखवलेली आहे। इथे आपली जी कटोरी टिक झालेली आहे ती अगदी परफेक्ट अशी टिक झालेली आहे आणि त्याचे जे माप आहेत तेही मी तुम्हाला लिहून दाखवलेले आहेत। लिहिल्यामुळे लवकर लक्षात येते। मी ही कटोरी फक्त टिक करून दाखवलेली आहे। या पद्धतीने मी ज्या कटोऱ्या टिक करते ते 42 ते 50 साईजच्या आपण ह्या अशा पद्धतीने टिक करून घेत असतो। हेवी साईजसाठी आपण या पद्धतीने कटोऱ्या टिक करत असतो, म्हणजे 40चे पुढचे जे माप असतात त्यासाठी आपल्याला या पद्धतीने देखील कटोरी टिक करायची असते। आणि मी जे रेग्युलर पद्धतीने जी कटोरी टिक करते त्या पद्धतीने देखील मी टिक करून घेत असते। ज्यांना मी पेपर पॅटर्न दिलेले आहेत त्यांना मी 40 साईजपासून पुढचे जे माप आहेत त्यासाठी 2 प्रकाराच्या कटोऱ्या दिलेल्या आहेत। इथे मी ज्या 2 प्रकाराच्या कटोऱ्या तुम्हाला टिक करून दाखवलेल्या आहेत त्याच पद्धतीने मी 2 प्रकाराच्या कटोऱ्या 40 साईजपासून पुढे दिलेल्या आहेत। आता मी इथे जे टिक करून घेत आहे ते तुम्हाला मोजून दाखवणार आहे। हे जे मी तुम्हाला रेड पेनने टिक करून दाखवत आहे, इथे आपली टिप येणार आहे। इथे आपण कटोरी जॉईन करतो, हा आहे आपला मुंड्याचा भाग। जिथे आपण रेड पेनने टिक करून घेतो आहे तिथे आपली ही कटोरी जॉईंट होणार आहे, तिथे आपली कटोरीला टिप येणार आहे। आता आपण तो गोल राऊंड मोजून घेणार आहोत। आपले सबस्क्रायबर गाडी गावकर यांची एक कमेंट आहे, त्यांची कटोरी मोठी होते
तर तुम्ही या पद्धतीने मोजून घ्यायची आहे। आपण जर मापे अगदी परफेक्ट असे टाकले तर आपली कटोरी कमीही होत नाही आणि जास्तही नाही। आपल्याला या पद्धतीने हा गोल राऊंड मोजून घ्यायचा आहे। 1/2 इंचावरती मी इथे टिक केलेला आहे। मी न मोजता जिथे टिक केलेला आहे तुम्ही मोजून देखील टिक करू शकता। इथे जो टिप येणार आपला गोल राऊंड आहे तो आपण मोजून घेतलेला आहे। तो आलेला आहे आपला 9.25 इंच। जो गोल राऊंड आहे आपला तो 9.25 इंच आलेला आहे। आता आपण कटोरीचाही गोल राऊंड मोजून घेणार आहोत, म्हणजेच आपली कटोरी बरोबर आहे की नाही इथे आपलं परफेक्ट असं कळून जातं। इथे हा जो गोल राऊंड आहे तो मोजून घेऊयात। इथेही मी 1/2 इंचवरती टिक करते। जे मी ब्ल्यू कलरने टिक करून घेत आहे ती टिप येणार आहे आपली। आपण जेव्हा ही मुंड्याच्या भागाला जॉईन करतो, जिथे आपण ही कटोरी जॉईन करतो तिथे आपली या पद्धतीने ही टिप येत असते 1/2 इंचावरती। 1/2 इंचापेक्षा आपली ही टिप जास्त आली पाहिजे, म्हणजे आपण जेव्हा कापड जॉईन करतो तेव्हा हा कापड 1/2 इंचापेक्षा जास्त घेतला पाहिजे। जर आपण 1/2 इंच घेतला तर आपलं ब्लाऊज लवकर कट होऊ शकतं, फाटू शकतं, शिलाईमधून निघू शकतं। त्यासाठी आपल्याला 1/2 इंचापेक्षा जास्तही शिलाईत कापड घ्यायचा असतो। इथे मी कटोरीचाही तुम्हाला गोल राऊंड मोजून दाखवत आहे। कटोरीचाही गोल राऊंड आपला बघू शकता तुम्ही 9.25 पेक्षा थोडा जास्त आलेला आहे आणि तेवढा जास्त आलाच पाहिजे। क्रॉस केलं तर 9.25 येत आहे आणि अशा पद्धतीने केलं तर आपली 9.5 येत आहे, कारण आपण जेव्हा वरती जॉईन करतो तेव्हा जे 1/2 इंच आहे ते वरती जॉईंट होऊन जातं। बघू शकता अगदी 2 लाईन एवढीच आपली कटोरी ही जास्त आलेली आहे आणि तेवढी जास्त आलीच पाहिजे। जेव्हा आपण कटोरी जॉईन करतो, मी तुम्हाला जेव्हा ब्लाऊज शिवून दाखवेल त्यावेळेला हा डाऊटही तुमचा क्लिअर करून देईल। ही आहे आपली 36 साईजची मोठी कटोरी आणि जी मी पाठीमागे टिक करून घेतलेली आहे ती आपली रेग्युलर कटोरी आहे। मी तुमचे इथं दोघंही डाऊट क्लिअर केलेले आहेत। तुमची जी कटोरी उंचीमध्ये जास्त येते ती कटोरी जास्त येणार नाही, तुम्ही या पद्धतीने मोजून बघायची आहे। 1 लाईन 2 लाईन एवढाच फरक येतो, त्यापेक्षा जास्त फरक येत नाही। ही कटोरी मोजण्याची तर गरजच येत नाही, कारण मी बऱ्याचदा तुम्हाला ही कटोरी टिक करून दाखवते आणि लावूनही दाखवते। तरी मी इथं तुमच्यासाठी जो रेड पेनने टिक करून घेत आहे ती आपली टिप येणार आहे। 1/2 इंचापेक्षा थोडी आपल्याला जास्त टिप घ्यायची असते। हाही गोल राऊंड मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे। तुम्ही ज्या वेळेला पेपर कटिंग करतात त्यावेळेला या पद्धतीने टिक करून मोजून बघायचं आहे। तुम्ही जर सर्व माप अगदी व्यवस्थित टाकले तर तुमची कटोरी अगदी व्यवस्थित तयार होईल, कुठेही कमी नाही किंवा जास्त नाही। बघू शकता या पद्धतीनेच आपल्याला ही कटोरी देखील मोजून बघायची आहे। कटोरीचा हा गोल राऊंड मोजताना आपल्याला व्यवस्थित मोजायचा आहे। इथे आपला जे कटोरीचा गोल राऊंड आहे तो बरोबर असा 9.25 इंच आलेला आहे। ह्या कटोरीचा जो गोल राऊंड आहे तोही 9.25 इंच आलेला आहे, म्हणजेच आपली कटोरी उंचीमध्ये आहे तेवढीच आहे, कमी नाही किंवा जास्त नाही। आपल्याला माप घेताना अगदी व्यवस्थित असे माप टाकायचे आहेत, म्हणजेच आपली कटोरी आहे तेवढीच येईल, उंचीलाही वाढणार नाही आणि कमीही पडणार नाही। आणि याच पद्धतीने जर तुम्ही माप टाकून घेतले तर तुमची कटोरी कधीच मोठी होणार नाही। गाडेगावकर यांचाही आपण डाऊट क्लिअर केलेला आहे। यामध्ये मी तुम्हाला मुंड्याचा भागही कटोरीवरती ठेवून दाखवणार आहे। हा जो गोल राऊंड आहे हा ठेवायचा आहे। आधी आपण त्याआधी कटोरी कट करून घेऊयात। ती कटोरी ही मी तुम्हाला लावून दाखवणार आहे। मी आपली नॉर्मल जी कटोरी रेग्युलर आपण कट करतो तीच कट करणार आहे। मी फक्त टिक तुम्हाला 2 प्रकाराच्या करून दाखवले आहेत, एक मोठी आहे आणि आपली एक रेग्युलर साईज। ही आहे आपली मोठी साईज। आता आपण जी रेग्युलर साईज आहे कटोरीची ती कट करून घेऊयात, म्हणजेच ही। तुम्ही या पद्धतीने कटोरीचे जर माप टाकले तर तुमची कटोरी उंचीतही जास्त होणार नाही आणि चपटीही होणार नाही। मी तुम्हाला जो मुंड्याचा आपला कटोरीला लावायचा आकार असतो त्यावरती ही कटोरी ठेवून दाखवणार आहे। कटोरीची उंची ही मोजून दाखवणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली कटोरी कुठे चुकते किंवा माप घेताना तुमचं कुठे चुकतंय ते लक्षात येईल। आणि तुम्हाला जर अजून काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुमचे डाऊट नक्कीच क्लिअर करेल। आणि तुम्हाला जर माझे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता।
इथे आपली कटोरी टिक झालेली आहे आणि कटही झालेली आहे। तुम्ही कटोरीचा आकार बघूही शकता, किती सुंदर दिसत आहे। कटोरीच्या आकारावरूनच कळतं की आपली कटोरी चपटी होणार आहे की गोल। मी तुम्हाला मुंड्याचा हा भाग ठेवून दाखवते, म्हणजे जिथे आपण कटोरी जॉईन करतो ते ठेवून दाखवते। जे आपण रेड कलरची टिक करून घेतलेली आहे तिथे हा आकार ठेवणार आहोत। ते अर्धा इंच, पाव इंचापेक्षा जास्त आपलं शिलाई मार्जिन मध्ये गेलं पाहिजे। बघू शकता आपली कटोरी कुठंच जास्त नाही किंवा कमी नाही। तुम्हाला गळा वाढवायचा असेल तर गळा कसा वाढवून घ्यायचा तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की मी दिलेल्या पेपर पॅटर्न वरून तुम्ही ब्लाउज पीस कसं कट करायचं, तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे पॅटर्न ठेवून देखील कट करू शकता। आता आपण एक कट करून घेऊया। जो एक्स्ट्राचा पेपर असतो आपल्याला तो कट करून घ्यायचा असतो। इथे आपली जी टकची रुंदी आणि उंची घेतो तीही अगदी व्यवस्थित आली पाहिजे, तेव्हाच आपली कटोरी छान अशी गोल आणि खोल पण तयार होते। इथे आपण टकची रुंदी घेऊयात। मी टकची रुंदी नेहमी 1.5 इंच घेत असते। टकची रुंदी आहे आपली 1.5 इंच आणि उंची मी नेहमी 2.5 ते 2.5 इंच घेत असते, पण ते साईज नुसार घेत असते। काही साईजला उंची कमी येते, काही साईजांना याच्यापेक्षा जास्तही येते। ही आहे आपली 36 साईज। 36 साईजसाठी मी टकची रुंदी घेतलेली आहे 1.5 इंच। परत एकदा मोजून दाखवते। 1.5 इंच आपली टकची रुंदी आहे आणि 2.5 ते 2.5 इंच आपली टकची उंची आहे। बघू शकता 2.5 इंच इथे मी टकची उंची घेतलेली आहे। आता आपण कटोरी बघूयात। बघा किती छान खोल आणि गोल आपली कटोरी अशी तयार झालेली आहे। बिलकुल चपटी अशी तयार झालेली नाही। तुम्ही जर या मापांवरती कटोरी कट केली तर तुमची कटोरी ही चपटी होणार नाही। मी ज्या दोघही प्रकारच्या तुम्हाला कटोऱ्या टिक करून दाखवल्या तर दोघही कटोऱ्या अशाच गोल तयार होतात। या पद्धतीनेही मी तुम्हाला लावून दाखवते कटोरी। बघा आपला मुंड्याचा जो आकार आहे, म्हणजे आपण कटोरी जॉईन करतो तोही मोठा नाही आणि कटोरीचा जो आकार आहे तोही नाही। ही आहे आपली 36 साईजची कटोरी। आपण लहान कटोरीवरून मोठी कटोरी कशी वाढवायची तेही बघितलेलं आहे। गाडीगावकर यांचा जो डाऊट होता तोही इथे क्लिअर झालेला आहे। मी इथे क्रॉस पट्टीवर ब्ल्यू कलर वरती टिक करून घेतलेला आहे। ही आपली शिलाई मार्जिन आहे। हे जे अर्धा इंच आपण खाली वाढवून घेतलेलं आहे ते अर्धा इंच आपलं वरच्या साईडला शिलाई मार्जिन मध्ये जातं। मी जे ब्ल्यू कलरने टिक करून घेतलेलं आहे ते अर्धा इंच वरती टिक केलेलं आहे। हे जे टिक आहे ते अर्धा इंच वरती आहे, ते आपलं शिलाई मार्जिन मध्ये जातं। आपल्याला कटोरी जॉईन केल्यानंतर जी क्रॉस पट्टी आपण जॉईन करतो ते अर्धा इंच आपल्याला तिथं शिलाई मार्जिन घ्यायला लागतं। म्हणूनच आपण पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंच हे वाढवून घेत असतो। इथे पाठीमागच्या भागावरती मी तुम्हाला पुढचा भागही ठेवून दाखवणार आहे। ही आहे आपली कटोरी। बघू शकता अगदी बरोबर अशी आपली कटोरी ही आहे आणि ही आहे आपली क्रॉस पट्टी। मी तुम्हाला उंचीही मोजून दाखवते। जे आपण अर्धा इंच वरती टिक करून घेतलेलं आहे ते बघा एक्स्ट्रा आलेलं आहे। आता आपण ही जी शिलाई आहे ही शिलाई समजून घ्या, तुम्ही धागे समजून घ्या, ते आपलं शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे। म्हणजेच एवढं बघू शकता तुम्ही, पुढची साईडही आपली मोठी नाही किंवा पाठीमागचीही नाही। तोही डाऊट मी इथे क्लिअर करत आहे तुमचा। बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की पुढचा भाग जर आपण अर्धा इंचने जास्त घेतला तर तो पुढचा भाग पाठीमागच्या भागापेक्षा जास्त होत नाही का, तर मी तुम्हाला तेही जॉईन करून दाखवलं आहे। बघू शकता अगदी अर्धा इंचच एवढी आपल्याला इथं टिप घ्यायची आहे। पाव इंच जर तुम्ही टिप घेतली तर तुमचं ब्लाऊज शिलाईमधून निघू शकतं। इथे अर्धा इंच मी घेतलेलं आहे, हे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे, ते वरच्या साईडला टिप मध्ये जाणार आहे। इथेही तुमचा जो डाऊट होता तोही क्लिअर झालेला आहे। बऱ्याच जणांचे डाऊट असतं आपण पुढची बाजू वाढवून घेतल्यामुळे पुढची बाजू ही मोठी होऊ शकते, पण नाही होत। आपण बरोबर माप घेऊनच हे माप कट केलेले असतात। इथे मी तुम्हाला अर्धा इंच जी क्रॉस पट्टी वाढवून घेतलेली असते, म्हणजे जे पुढच्या साईडला आपण
पाठीमागच्या भागापेक्षा अर्धा इंच वाढवून घेतलेलं असतं. ते का वाढवून घेतलेलं असतं, ते किती इंच शिलाईमध्ये गेलं पाहिजे तेही मी तुम्हाला इथं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आज आपण हे 36 साईजचं जे पेपर कटिंग केलेलं आहे ते 15 इंच उंचीचं आहे. इथे आपण या 36 साईजच्या पेपर पॅटर्नमध्ये किती इंच कुठे शिलाई मार्जिन घेतलं पाहिजे ते बघितलेलं आहे आणि तेही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. इथे आपण 36 साईजसाठी 2 कटोऱ्याही टिक करून बघितलेल्या आहेत आणि त्या कटोऱ्याही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने टिक करून दाखवलेल्या आहेत. तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.